नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय पंढरपूरला आणि मी सगळ्यांची ओळख करून देतो। तुमचं नाव काय? रेखा बाहेटी। रेखा बाहेटी। त्यांची आमची ती मेवणी आहे। मेवणी तोंड दिसना की? हा आता दिसलं। कस्तुरी लवटे, तिला लागून आहे ती राणी जनगोंडा। आतमध्ये आहे तो, जरा दिसत नाही आहे। हा आमच्या मित्रांची आई आणि परत तो आमच्या मित्राचा मुलगा प्रेम, तो आत आहे। तो अनेक मित्राचा मुलगा आतमध्ये बसली ती आमची सासू। सासू मित्र पुढे गेले की असं? हा सासूबाई बघा, अजून संस्कृती जुनी आहे। डोक्यावर पहिला पदर घ्यायला लागल्यात आणि त्यानंतर बसली आमची मालकीन बसल्या, इकडे बसल्या बघा, इकडे बसले। हा त्यांनी अजून नमस्कार केलेला सगळ्यांना। आणि ह्या आहेत सोनिया। तर आम्ही चालू मित्रांनो पंढरपूरला। तर रस्त्यामध्ये जाण्याचा सगळा व्हिडिओ आपण करू जाऊ। व्हिडिओ आवडला लाईक करा, संपूर्ण व्हिडिओ बघा। धन्यवाद। मित्रांनो आम्ही बघा आता हायवेला लागलोय आणि म्हणजे सोलापूर हायवे लागलोय आम्ही आता। हे दोन्ही बाजूला रस्त्याच्या लाईटिंग आहेत। हे इकडे बघा डोंगर दिसतोय, रस्त्यात दुर्बा झाडं लावलेली आहेत आणि वातावरण थोडं कुंद आहे मित्रांनो। पावसाचं वातावरण असं कुंद वातावरण आहे इकडं सुद्धा। नमस्कार मित्रांनो, आता पंढरपूरला जाताना आम्ही काळूबावाडी म्हणून गाव आहे, तिथं बघा आम्ही नाश्ता करायला बसलोय, म्हणजे थोडक्यात जेवण करायला बसलोय। तर बघा भाकरी आहे, हा यांनी केलेला ढोकळा आहे, ही मिरची आहे, मुगाचं उसळ, हे काय डाळीचं बेसन, हा डाळीचा झुणका आहे। परत तिथं बघा चपाती आहे, भजी आहेत आणि काय काय लोणचं बिंचं काय काय आहे। तर आणि हा आमचं नाव काय सक्षम म्हणतोय, भात पण दाखवा। तर हा बघा यो भात, हे आंबट दही भात आहे एकदम। आणि अशा तऱ्हेने आम्ही जाता जाता नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा करायला लागलोय। तर इथून पुढचं पण तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो, व्हिडिओ शोधून बघा। खाना बहुत टेस्टी है, मजा आ गया भैया। आप गाड़ी चलाना, हम सब आराम से सोएंगे, आप मत सोना। नहीं मैं नहीं सोऊंगा, आपको सबको आराम से लेके जाऊंगा, टेंशन मत लो। मी पंढरपूर जवळ आलेलो आहे, तर पाऊस लागला इकडे, जरा पाऊस चालू झाला आहे। तर आम्ही बोहाळी या गावाजवळ आहोत। थोड्या वेळात आम्ही पंढरपूरमध्ये जातो, तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर फायनली मित्रांनो आम्ही विठुरायाच्या नगरीमध्ये प्रवेश करतोय। इथून आता थोड्याच अंतरावर विठ्ठलाचं मंदिर आहे। तर मित्रांनो आम्ही आता पंढरपूरमध्ये आलेलो आहोत, दर्शनाला चालू आहे। तर इकडे दुकान आहेत बघा मूर्तींची, सर्व मूर्ती दुकान आहे, ते मालक बसल्यात। आणि आता मी डायरेक्ट नदीला जाणार, नदीला तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवतो। मित्रांनो आम्ही आता पंढरपूरची चंद्रभागा जी नदी आहे तिथं आलेलो आहोत हातपाय धुण्यासाठी। इथून आम्ही दर्शन घ्यायला जाणार। तर पहा इथं नदीमध्ये नाव वगैरे आहेत, तिथे पहा तो मोठा पक्षी बसलेला आहे पाण्यामध्ये आणि अशा नाव वगैरे आहे तिथं। इथून आम्ही आता हातपाय धुवून दर्शनला जाणार आहोत। नाव वगैरे बघा भरपूर लागलेले आहे तिकडे, तिकडे मंदिराचं काम चालू आहे, तिकडे दोन मंदिर आहेत। बघा मित्रांनो पालखी यायला लागल्या, महाराजांची पालखी आहे इथे। तर बघा मित्रांनो पावसामध्ये दर्शन घ्यायला चालू आहे, मी भिजलेलो आहोत, मुखदर्शन घेणार आहे। तर मित्रांनो आमचा प्रेम एक छोटंसं गाणं म्हणतोय, हा मन।
विषय नाही आता सांगतो. पप्पाचा विषय लय हार्ड आहे. मम्मीचा केडीचं कार्ड आहे. ते म्हणतोय पप्पाचा विषय लय हार्ड आहे आणि मम्मीकडे क्रेडिटचं कार्ड आहे म्हणतोय. तर मित्रांनो पाऊस चालू आहे पंढरपूरमध्ये भरपूर. पावसाळ्यात चालू आहे बिता मी ह्या बारक्या मुलग्याला सुद्धा घेऊन ए शिवराज हा बघा इकडे बघितला आता तो सुद्धा आलाय बघा पंढरपूर दर्शन घ्यायला. मित्रांनो आम्ही विठुरायाचं दर्शन घेऊन आता वापस निघालो आहे गावाकडे. मित्रांनो बघा या उंच डोंगरावर पवनचक्क्या आहेत. उंच असा डोंगर आहे आणि पवनचक्क्या दिसतात बघा त्या. इथं पण चालले आपले धनगर बांधव मेंढरं घेऊन. तर मित्रांनो आम्ही पंढरपूरहून येताना मध्ये दंडोबा देवस्थान लागतंय. तर बघा अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये दंडोबा देवस्थान आहे. आपला शिरडोनचा टोल संपला की लगेच थोडासा कच्चा रस्ता लागतोय आणि तिथून पुढं दंडोबा देवस्थान आहे. हे बा असे दोन्ही बाजूला घनदाट झाडे आहेत आणि लोक दर्शन घेऊन येत आहेत दंडोबाहून. मित्रांनो तो दंडोबाची वनसंपदा म्हणलेली आहे. दंडोबाची वनसंपदा आहे मुंगूस. तरी आपण सर्वांनी हे मुख्य प्राणी जपले पाहिजेत. मित्रांनो आम्ही आता जात आहोत दंडोबा देवस्थानामध्ये प्रवेश करतोय. इथे शंकराची मूर्ती आहे. तिथे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो ते काळ भैरव मूर्ती आहे. मित्रांनो इथं भाविक आलेले आहेत.
मूर्ती आहे दंडोबाची, लेडीज असल्यामुळे दिसत नाही आहे. मित्रांनो ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पुजारी पूजा करत आहेत. शंकराची राधाकृष्णाची मूर्ती आहे. मित्रांनो इथे असा सुंदर असा निसर्ग आहे. इथे मागे लहान मुलांना खेळण्यासाठी देखील थोडीशी घसरगुंडी वगैरे केलेली आहे. आणि ते आमचे सर्व गाडीतले मंडळी फोटो काढत आहेत. हा शिवराज बघा. आणि मित्रांनो करतोय शिवराज. आणि इकडे बघा मित्रांनो असा डोंगर आहे, खूप छान असं मंदिर आणि देवस्थानाचं ठिकाण आहे. हा डोंगर आहे मित्रांनो. डोंगरामध्ये पोखरून केलेलं आहे. ते लहान मुलं खेळत आहेत बघा झोपाळ्यामध्ये. मेवणी आमची पत्नी झोपाळ्यामध्ये खेळत आहेत, झोपाळ्याचा आनंद घेत आहेत. इथे पहा मित्रांनो, इथे देखील पिंड आहे. इथे छोटासा नंदी आहे आणि हे देखील गुहेत असल्यासारखं आहे मित्रांनो. मित्रांनो आनंदी जीवन जगाला वय लागत नाही, तर मन तरुण लागतंय. तेव्हा आमचे सासूबाई झोका खेळत आहे, आमच्या मित्रांची आई पण झोका घेत आहे. तर आनंदी जगण्यासाठी वय नाही, तर मन तरुण लागतंय, मनाची तारुण्य लागतंय. एक झोका जीवनाचा धोका, एक धोका लग्नाचा धोका, एक धोका. भारी गाणं जोडलंय की. हा शिस्तात हा चालू. मित्रांनो दंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय गावी.